आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना, तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। तरामध्ये सोलंकर कुटुंबाच्या घराला लागलेल्या आगीमध्ये घरामध्ये सर्व साहित्य, विद्युत उपकरणं आणि महत्त्वाची कागदपत्र जळून खाक झाली आहेत। सुदैवाने स्थानिक नागरिकांच्या वेळेवर केलेल्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळलाय। बडदेनगर येथील वैष्णवी सोलंकर या त्यावेळी घरी नसल्याने जीवितहानी टळली आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। नागरिकांनी धाडस दाखवत दरवाजाचं कुलूप तोडून गॅस सिलेंडर बाहेर काढला आणि पाण्याने आग विझवली आहे। घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक बंटी तिदमे घटनास्थळी दाखल झाले आणि सोलंकर कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून आर्थिक मदत केली आहे। तसेच प्रशासनाशी संपर्क साधून पंचनाम्याचे निर्देश दिले आहेत। त्यांच्या तत्परतेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। स्थानिकांनी दिलेल्या सहकार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। माझ्या घराला स्फोट झाला, प्रसंग कधी पाहिला नाही, पण आज पाहून मला एकदम हे झालं आणि भाऊंचे आभारी मी खूप नाली विक्रम पाटील। मी माझ्या बहिणीच्या घराबद्दल बोलते, जे काही अपघात घडला त्याच्याबद्दल। तर 4 मुलं आहे, तिचे मिस्टर गाडीवर जातात। ती मुलं घेऊन माझ्याकडे आली होती। तिने देवाऱ्यात दिवा लावला, त्या दिव्याने घरात पेट घेतली तर पूर्ण फ्रीज, डॉक्युमेंट्स, कपडे, धान्य वगैरे सगळं पत्रा सोडून स्फोट झाला। आजूबाजूच्यांना काही झालं नाही। तर आमच्यासाठी या संकटात फक्त बंटी भाऊ देव बनून आले आणि खूप मदत केली त्यांनी। आम्ही त्यांचे खूप आभारी आहे। ही माझी बहीण आहे वैष्णवी सोलंकर। किरण आहेर, सी 24 तास, नाशिक।